नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर मी आज गव्हाच्या कापण्या बनवणार नाही, तर मी त्याच्यासाठी ही सपाट वाटी रवा घेतलाय, ही सपाट वाटी चण्याचं पीठ घेतले, ही सूट विलायची आणि बडीशेपूची मिक्सरमध्ये बारीक बुक्की करून घेतल्या, आणि ही गुळ अर्धा किलो घेतलाय। पण मी अर्धा किलोतला एवढा गुळ ठेवला आहे, म्हणजे अंदाजे 1.5 पाव गुळ आहे। आणि ही पीठ आहे, ही 1 वाटी। तर अजून आपल्याला एवढं पीठ घ्यायचं आहे। तर ही मी आता गुळ विरघळायला ठेवत्या, त्यात थोडं पाणी टाकते। गुळ आता विरघळला या, तर आता ही थंड झाला या, तर आपण हे सगळं टाकून ह्यात पीठ मळून घेऊया। सगळं मिक्स करून घेऊया। थोडं चवीपुरतं मीठ बी टाकूया। की आपण मसाला काढलेला आहे, सूट इलायची बडीशेपू हे बी टाकून घेते। एक खायचा सोडा आहे, हे बी थोडं टाकून घेते, एक अर्धा चमचा। हे हळद आहे, 2 चमचे हळद टाकून घेते। सगळं कालवून घेऊया आपण। तर मी एक टोपण आता कच्चंच तेल टाकून घेते, असं थोडं वर टाकते। तर हे तेलाला आता सगळं पिठलं लावून चोळून घेते। रवा टाकल्यानंतर जरा चिकाटलंही होत नाही, त्या खुसखुशीत होते। त्या चण्याचं पीठ बी टाकावं लागतं त्यात। कापण्या खायला चवीला असते, त्या शंकरपाळे परास कापणी खायला चवीला लागते। आता दिवाळी आल्या, दिवाळीची रेसिपी तुम्हाला करून दावते बघा। मावशीची रेसिपी कशी तुम्हाला वाटते, तुम्ही बिन करा दिवाळीला। तर आता ही गुळ आपण ही केलेला आहे, हे गुळ टाकून घेते आता। गुळोनी शोधून घेतलं म्हणलं, त्यात काय आणि हे पीठ मळताना घट्टच मळायचं, लय पातळ मळायचं नाही। यात गुळाचं पाणी थोडं कमी पडलं तर आपण पाणी सुद्धा वापरू शकतो। तर आता हे आपलं पीठ मळून झालं या, तर आता मी चांगलं मरदलं ह्याला, आणि असंच पाहिजे, लय पातळ बी नाही लय घट बी नाही। तर ह्याला आता मी तेल लावून घेते। तर आता आपलं पीठ मळून झालं या, तर आता मी टोपात काढून ठेवते भिजायसाठी। म्हणजे ह्याला चिकटणार नाही। त्याला आता एका प्लास्टिकच्या थैलीने चांगली पॅक करते। त्याच्यावर एक ताट झाकून ठेवते। तर ही पीठ मी 4 तासासाठी भिजू ठेवलं होतं। तर आता हे पीठ चांगलं भिजलंय आपलं,
भिजल्याशिवाय ती खुसखुशीत मऊ होत नाही. त्या लगी मळल्या त्याला करायचं नसतं या. तर आता ही पीठ चांगलं भिजलं या, बघताय तुम्ही. तर आता आपण करायचं चालू करते. तर आता मी तेल ओतून घेते कढईमध्ये. आता लाटूस तर का तेल गरम होतं या. तर आपण याला तेलच लावून लाटायचं आहे, पीठ नाही लावायचं. तर आपण आता गोळा असा करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून चांगल्या फुगतील द्या. तर आपण आता ही खसखस ह्याच्यावर लावून घ्यायची आणि परत एकदा ह्याच्यावर लाटून घ्यायचं, म्हणजे तेलात ही खसखस गळली नाही पाहिजे. दोन्ही बाजूने पण लावून घ्यायचं, परत लाटून घ्यायचं. आणि आपण आता ह्या कडा कापून घ्यायच्या. म्हणजे वाकड्या तिकडा होऊ नये म्हणून. तर आपण आता ह्या कापून घेऊया. जरा तिरकं असं कापून घ्यायचं, म्हणजे त्याला कापण्याला आकार आल्यागत वाटतो. आता आपली कापणी कापून झालेली आहे. आता तेल गरम झालंय, तर मी तेलात टाकून घेते. तर तेल आपलं चांगलं कडकडलंय, तर आता मी ही कापण्या सोडून घेते. तर आपल्या कापण्या जरा गॅस टाकल्या फासच ठेवायला लागतोय, त्याशिवाय ती फुगत नाही त्या. तर आता याला चांगला गोल्डन कलर आलाय, तर चांगले भाजले द्या. तर आपण आता काढून घेऊया. आता या कापण्या आपल्या तयार झाल्या द्या. तर एकदम खुसखुशीत झाले द्या, चविष्ट गोड झाले द्या एकदम. तुम्ही बनवा, खावा. कमेंटमध्ये मला सांगा कशा वाटतील, तुम्हाला चांगले लागते द्या का. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.